9 के 10? एकदा एक व्यापारी आपले 10 उंट घेऊन वाळवंटातून प्रवास करत होता. तो एका उंटावर बसून पुढे जात होता आणि बाकीचे 9 उंट त्याच्या मागे मागे येत होते. कडक ऊन, गरम वारा आणि अंतहीन वाळू या सगळ्यांतून तो शांतपणे आपला प्रवास करत होता. जाता जाता व्यापाऱ्याच्या मनात शंका आली. बाकीचे सगळे उंट मागे येत आहेत ना? त्याने मागे वळून पाहिलं आणि मोजायला सुरुवात केली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अरे, एक उंट कमी आहे. हे पाहून व्यापारी घाबरला. तो लगेच खाली उतरला आणि हरवलेल्या उंटाला सगळीकडे शोधू लागला. वाळूच्या टेकड्यांमागे पाहिलं, पावलांचे ठसे शोधले, मोठ्याने हाका मारल्या, पण उंट काही सापडेना. खूप शोधूनही उंट दिसला नाही. मग त्याला वाटलं, कदाचित मोजताना माझी चूक झाली असेल. परत एकदा शांतपणे मोजून पाहूया. तो उंटांजवळ आला आणि पुन्हा मोजू लागला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अरे, सगळे उंट तर इथेच आहेत. व्यापारी सुटकेचा निश्वास सोडत परत उंटावर बसला आणि पुढे निघाला. पण थोड्याच वेळात त्याला पुन्हा शंका आली. मागे वळून त्याने उंट मोजले. पुन्हा 9च. तो परत खाली उतरला. यावेळी तर तो अधिक चिंतेत पडला. हा उंट नक्की कुठे जातोय असा विचार करत त्याने पुन्हा शोध सुरू केला. दमून भागून शेवटी तो उंट उभे होते तिथे परत आला आणि पुन्हा मोजले. 1, 2, 3, 10. काय चमत्कार! 10च्या 10 उंट इथेच आहेत. उन्हामुळे माझ्या डोक्यात काहीतरी गोंधळ झालेला दिसतो, तो स्वतःशीच पुटपुटला. पण गोष्ट इथेच थांबली नाही. चौथ्यांदा त्याने उंटावर बसून मागे वळून पाहिलं तर पुन्हा 9 उंट दिसले. आता व्यापाऱ्याला काहीच समजेना. तो डोकं खाजवत विचार करू लागला. तेवढ्यात तिथून एक वृद्ध प्रवासी जात होता. व्यापाऱ्याची धांदल पाहून तो हसत म्हणाला, मित्रा, जेव्हा तू उंटावर बसून मोजतोस तेव्हा स्वतः बसलेला उंट मोजायला विसरतोस, म्हणून तुला 9 उंट दिसतात, आणि जेव्हा खाली उतरतोस तेव्हा 10 ही दिसतात. हे ऐकताच व्यापाऱ्याच्या लक्षात सगळा प्रकार आला. तो मोठ्याने हसला. अरे रे, इतकी साधी गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. मग तो शांतपणे उंटावर बसला, पण यावेळी स्वतः बसलेला उंटही मोजला. 1, 2, 3, 10. आता त्याची शंका कायमची दूर झाली. आनंदाने तो आपला प्रवास पुढे करू लागला आणि मनात म्हणाला, कधी कधी समस्या मोठी नसते, आपली समज कमी पडते. तात्पर्य: घाई गडबडीत किंवा गोंधळात आपण अगदी साधी गोष्टही विसरतो. समस्या शोधण्याआधी शांतपणे विचार केला तर उत्तर सहज मिळते.